संसार दोघांचा, घर दोघांचं, तर मग कामे पण दोघांनीच केले पाहिजे ना. तर हे वाक्य इतकंच खरं आहे. पण आजकाल कसं आहे माहिती आहे ना, का जर घरातले कामे पुरुषांनी केले तर त्याला बायकोचं बैल म्हणतात. तर मला वाटतं हे विचार करणारे लोक किंवा बायका, एक आई, एक सासू, हे कोण असतात माहिती का, ज्यांना असं वाटतं का आपल्याला जे सुख भेटलेलं नाही ते समोरच्याला पण भेटू नये. तुम्हाला काय वाटतं ह्या मतासोबत? मला तर हेच वाटतं. कारण की ना, समोरच्याला जेव्हा गरज असते तेव्हा जर त्याला आपण मदत नाही केली, थोडक्यात जर नवऱ्याला बायकोची, बायकोला नवऱ्याची गरज असते, तेव्हाच संसार चालतो. आणि एकमेकांना समजून घेऊन चाललं तर अजून संसार सुखाचा होतो. तर असं काही नाही आहे का आम्ही दोघं मिळून मिसळून कामं करतो वगैरे. तर करतो कायम, असं कायमच नाही. असं ते घरी असले तर बाळामुळे सध्या मला जास्त काही होत नाही करायला काम, त्यामुळे ते घरी असले तर ते मला मदत करतात. आणि त्यांना असं वाटतं का, ते मला म्हणत होते ब्लॉग टाकतानाच, तो नको टाकू, काय म्हणतील लोक. मी म्हटलं लोकांचा विचार का करताय तुम्ही, नाही का. ते म्हणतील हे काय म्हणन ते काय. त्यांना जास्त करून जवळच्याच व्यक्तींची काळजी असते, नाही का, समजल्यावरती काय काय. त्यांना म्हटलं तुम्हाला त्यांचा विचार जास्त आहे का माझा विचार जास्त आहे. तर त्यावर ते शांत बसले. तर अशा प्रकारे रात्रीचे 11 वाजले होते ना, आमच्या दोघांची कामं चालू होते. त्यांनी कपडे वगैरे मशीनला लावून काढले होते. त्यानंतर मी म्हटलं मी सुकायला लावते, पण ते म्हटले तू काय काय करणार, नाही का. स्वयंपाक केला, जेवण झालं, भाजी वगैरे निवडली. त्यानंतर फरची वगैरे पुसून घेतली, जास्त नाही पुसली, थोडक्यातच पुसून घेतली. आणि मस्त गप्पा मारत शेवट केला. आणि मला एवढी भूक नव्हती. त्याच्यानंतर मग मी म्हणजे आधीचंच जेवण केलेलं आहे, पण नंतर शूट केलं. तर चला, असा होता आजचा दिवस. कसा वाटला ब्लॉग? चला, गुड नाईट, बाय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. न जायचं तर सबस्क्राईब नक्की करा. बाय.